पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नवीन बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। GR देखील पेन्शन वाढीबाबत काढण्यात आला आहे। यामध्ये वयाच्या 60 वरील रिटायरमेंट पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी आता वाढवण्यात आली आहे। ही महत्त्वाची माहिती आता सरकारने दिली आहे। त्यामुळे तुमचे पेन्शन नेमकं किती हजार रुपयांनी वाढवून तुम्हाला मिळणार आहे, नेमकं कोणती अपडेट सरकारच्या माध्यमातून आले आहे, लक्ष देऊन बघा। आता नुकत्याच झालेल्या कार्यालयीन ज्ञानपात तुमची पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच DOPPW वर्धित महागाई मदत DR साठी नेमकं कोण पात्र असेल आणि त्यांची गणना नेमकं कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आता दिलेली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारच्या पेन्शनधारकांसाठी म्हणजेच आता केंद्रातील पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ DR 42% वरून 46% पर्यंत या ठिकाणी वाढवला आहे। तसेच या ठिकाणी काही सवलती सुद्धा पेन्शनधारकांसाठी आता या ठिकाणी आता लागू करण्यात आल्या आहेत। तुम्हाला जी पेन्शन मिळते तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं किती वाढवण्यात आल्या तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल मग ती राज्य सरकारची घेत असाल किंवा केंद्र सरकारची घेत असाल, दोन्ही पण आता पेन्शन वाढवल्याची तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। येणाऱ्या पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याची पेन्शन तुम्हाला किती नेमका हजार रुपयांनी वाढवून आता भेटणार आहे। आतापर्यंत पेन्शन वाढणार म्हणून अनेक बातम्या तुमच्या कानावर आता त्या ठिकाणी आल्या होत्या, परंतु आता खरोखर त्या ठिकाणी सरकारने निर्णय पेन्शनधारकांसाठी केला आहे। त्यामुळे पेन्शनधारक या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। सप्टेंबर महिन्यापासून आता पेन्शन तुमची वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता दिली जाणार आहे। मग आता कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना नेमका किती हजार रुपयांची पेन्शन तुम्हाला वाढवून मिळणार आहे, नेमकं तुमचं वय आता किती आहे, रिटायरमेंट होऊन तुमचं वय किती झालंय, नेमकं कोणत्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट त्या ठिकाणी नोकरीतून घेतलेले आहे, सविस्तरपणे या ठिकाणी तुमचे पेन्शन आता किती वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। तसेच प्रत्येक पेन्शनधारकांना आता स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन त्यासाठी खुश खबर दिली आहे। त्यामुळे तुम्ही जर आता स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस तसेच आता महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून दिली आहे। बघा त्या ठिकाणी DOPPW नुसार वाढीव DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक, नागरी त्यानंतर निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवानिवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारक, तसेच आपल्या राज्याचा जर विचार केला तर निवृत्ती वेतनधारक, शिक्षक तसेच कलेक्टर ऑफिस मधील जे काही निवृत्ती वेतनधारक त्या ठिकाणी पेन्शनधारक असतील तर त्यांची सर्वांची आता पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आता बघा या ठिकाणी आता आपलं राज्य सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी खरोखर या ठिकाणी आता निर्णय घेतलाय। अनेक जे राज्यातील महाराष्ट्र शासनाचे पेन्शनधारक आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन आता वाढवण्यात येणार आहे। बघा किती हजार रुपयांनी पेन्शन तुमची वाढवण्यात येणार आहे। आता बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी दिल्या की तुमची मिळणारी पेन्शन पुढील महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर जी पेन्शन तुमच्या बँकेच्या खात्यावर आता येणार आहे तर ती नेमकं आता त्या ठिकाणी किती वाढवून मिळणार आहे। तसेच आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची पेन्शन जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला यासाठी एक अर्ज सुद्धा या ठिकाणी भरावा लागणार आहे। जे पेन्शनधारक याचा अर्ज भरतील त्यांची पेन्शन ही त्या ठिकाणी 100% वाढवून मिळणार आहे। तो अर्ज सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे। तो अर्ज सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पुढे देणार आहे। त्यामुळे सर्वांनी पेन्शन वाढवायची असेल तर हा अर्ज एक तुम्हाला तातडीने भरून द्यायचा आहे। सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठी अपडेट दिल्या, तुम्हाला ही अपडेट समजावून सांगतो, इथे सर्वांनी लक्ष देऊन बघा ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजन पेन्शन्सला हा लाभ मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या तसेच या ठिकाणी आता बघा हा आदेश न्याय विधिमंडळ स्वतंत्रपणे जाहीर केला आहे। बघा आता खाजगी क्षेत्रातील कर्मचारी जे असेल त्यांचा सुद्धा लवकरच मोठा दिलासा यांना मिळणार आहे। तसेच आता सेमी गव्हर्नमेंटचे जे नोकरधारक पेन्शनधारक आहेत
त्यांना सुद्धा आता त्यांनी रिटायरमेंट घेतल्या, त्यांना सुद्धा आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आली आहे। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, तुमची पेन्शन सुद्धा येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये किती वाढ या ठिकाणी करण्यात येणार आहे नक्की बघा। तसेच आता बघा EPFO पेन्शन स्कीम आणि EPS मधून मिळणारी पेन्शन या ठिकाणी आता तुम्हाला सोपं होणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। मग पुढील महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी येणारी पेन्शन नेमकं किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे याचीच अपडेट सरकारच्या माध्यमातून आता आले आहे। बघा सरकारने सांगितले ज्या ज्या पेन्शनधारकांची पेन्शन स्टेट बँकेत येत्या, तसेच महाराष्ट्र बँकेत येत्या, तसेच पोस्टात येत्या किंवा बँक ऑफ इंडियामध्ये येता, या चारपैकी कोणत्या एका बँकेत तुमची पेन्शन येत असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी देखील काय दिल्या ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे, तसेच या कोणत्याही चारपैकी एका बँकेमध्ये पेन्शन घेत असाल तर काय आनंदाची बातमी दिल्या तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय की आता पेन्शन वाढवण्यासंबंधी तुम्हाला एक अर्ज सुद्धा सरकारला द्यावा लागणार आहे। तसेच कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे याबद्दल आता सरकारने नेमकं काय काय अपडेट दिले आहेत। आता केंद्र सरकारने एका नव्या प्रणालीला मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा त्याला आपण EPFO चे कर्मचारी पेन्शन योजना असं म्हणू शकतो। बघा PPS 1995 पेन्शनधारकांना मोठा लाभ या ठिकाणी आता देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। सरकारने पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच या ठिकाणी CPS ला हिरवा कंदील आता दाखवला आहे। म्हणजेच हिरवा कंदील म्हणजेच तुमची पेन्शन आता वाढवणार आहे, ती म्हणजे आता येणाऱ्या सप्टेंबर पासून त्या ठिकाणी तुमची पेन्शन या ठिकाणी आता वाढवणार असल्याची सरकारच्या माध्यमातून आता अपडेट आले आहे। सरकारने सांगितलंय की तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। तर बघा या ठिकाणी लक्ष देऊन पेन्शनधारकांचा फायदा आता होणार आहे। राज्य सरकारची पण पेन्शन वाढणार आहे आणि केंद्र सरकारची पण पेन्शन या ठिकाणी वाढणार आहे। तसेच तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही पेन्शन जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घेत असाल तर SBI मध्ये घेत असाल तर काय अपडेट आल्या हे सुद्धा लगेच तुम्हाला आता सांगणार आहे। आता बघा तुम्ही गेल्या वर्षापासून त्या ठिकाणी पेन्शन आज वाढ होईल उद्या वाढ होईल अशी वाट बघत होता, परंतु हा जो निर्णय आहे तर तो केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय घेतलाय। राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलाय। तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पहिला कामाला होता आणि रिटायरमेंट आता झालाय आणि तुम्हाला पेन्शन वाढवायची असेल तर तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरायचा आहे। तसेच त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाटबंधारेमध्ये आता रिटायरमेंट घेतली असेल किंवा आता त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामधून रिटायरमेंट घेतली असेल, कोणत्याही सरकारी त्या ठिकाणी तुम्ही आधी नोकरीला होता आणि रिटायरमेंट घेतली आहे आणि तुम्ही वाट बघत आहात तर अशा सर्व प्रकारच्या पेन्शनधारकांसाठी आता पेन्शन वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। केंद्र सरकारकडून पेन्शन वाढवण्यात आल्या, जर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा वयाच्या 60 वयापासून सर्वांची पेन्शन वाढवण्यात आल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर 70 वयापासून पेन्शन वाढवण्यात आल्या आणि राज्य सरकारचे पेन्शन घेत असाल तर वयाच्या 60 वरील जे कोणी नागरिक असतील त्या सर्वांची पेन्शन आता या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आता बघा या ठिकाणी केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPS कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995 अंतर्गत प्रस्ताव या आधीच देण्यात आला होता। बघा तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे यासाठी आता सर्व पेन्शनधारकांनी प्रस्ताव या आधीच या ठिकाणी आता देण्यात आलेला होता। मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रस्ताव या ठिकाणी मान्य करत आता राज्य शासनाची पण पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी हा प्रस्ताव त्या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा हा प्रस्ताव मान्य करत केंद्र सरकारची पण पेन्शन या ठिकाणी आता वाढवण्यात आली आहे। बघा राज्य सरकार या आधीच पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार होतं, परंतु सरकारकडे पाहिजे तेवढा या ठिकाणी आता निधी नव्हता आणि त्यामुळेच हा तुम्हाला पेन्शन वाढीचा निर्णय घेतलेला नव्हता। परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला जवळजवळ 1,20,000 कोटींचा निधी
त्या ठिकाणी कालच मिळाल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे कोणी पेन्शनधारक पेन्शन घेत होते त्यांना आता एकंदरीतच हा आनंदाचा पेन्शन वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता बघा, तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन वाढणार आहे। म्हणजेच तुमचं वय जर समजा आता 65 आहे, 70 आहे, त्या ठिकाणी आता तुमचं वय 80 आहे, 85 आहे, 75 आहे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमची पेन्शन आता सप्टेंबर महिन्यापासून वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी येणार आहे। आता बघा, लक्ष देऊन तुमचं वय किती आहे त्यावरून ठरणार आहे की तुमची पेन्शन आता किती वाढणार आहे। आता या ठिकाणी प्रस्ताव जो आहे तर त्या प्रस्तावा अंतर्गत कोणत्याही बँकेतून आता इथून पुढे तुम्हाला आनंदाची बातमी आहे। म्हणजेच कोणत्याही बँकेतून तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आल्या, ती पण सांगतो लगेच। तुमची पेन्शन किती वाढणार आहे ती पण लगेच सांगतो। आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या ज्या पेन्शनधारक व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले आहे। बघा, या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगितले, एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आल्या। ज्यावेळी पेन्शन काढायला तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इथून पुढे जाचाला त्यावेळी तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी पेन्शनधारकांना गर्दी नसल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे काय झाले, पेन्शनधारक आता वयस्कर असतात, त्यांना नीट चालता येत नाही, त्यांना नीट बोलता येत नाही आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता गर्दीच गर्दी जास्त असते। याचा जो त्रास आहे तर तो याचा त्रास या ठिकाणी अनेक पेन्शनधारकांना होत होता आणि अनेक पेन्शनधारकांनी ही जी तक्रार आहे तर ती मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती। आता सर्व पेन्शनधारकांनी एक पत्र सुद्धा लिहिलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आम्हाला पेन्शन काढण्यासाठी गर्दीचा मोठा त्रास होत आहे आणि या गर्दीमुळे आम्हाला आमची पेन्शन या ठिकाणी व्यवस्थित काढता येत नाही। बघा, मुख्यमंत्र्यांना एक पत्र सुद्धा पेन्शनधारकांनी लिहिलं होतं की आम्हाला आमची पेन्शन व्यवस्थित त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काढता येत नाही। पेन्शन वाढीबाबत किंवा त्या ठिकाणी आता इतर जे पेन्शन आमच्या बँकेमध्ये किती वाजता आली, अजून किती पेन्शन राहिल्या याबाबत चौकशी आम्हाला करता येत नव्हती। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आता एक पत्र पेन्शनधारकांनी दिलं होतं आणि त्यामुळेच पेन्शन त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तो म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन जर तुम्ही घेत असाल तर त्या ठिकाणी वेगळं काउंटर्स सरकारच्या माध्यमातून तुम्हाला खोलण्यात येणार आहे। अखेर याची मान्यता सुद्धा आता मिळाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तुमची पेन्शन काढायला तुम्ही जर तिथं गेला तर तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय तुम्हाला रांगेत सुद्धा उभा राहावे लागणार नाही। तुम्ही चौकशी तुमच्या पद्धतीने आता त्या ठिकाणी करू शकता आणि त्या ठिकाणी कोणत्याही त्रासाशिवाय तुमची पेन्शन आता या ठिकाणी तुम्ही काढू शकता। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक सेपरेट काउंटर्स स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी खोलणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। बघा, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी तुमची पेन्शन त्या ठिकाणी काढू शकता, तुमच्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी पेन्शन चौकशी करू शकता। आता या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय पेन्शनधारकांसाठी घेण्यात आल्यामुळे सर्वच पेन्शनधारक या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा, या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे। यामध्ये बघा, कलेक्टर ऑफिसमध्ये जे कोणी काम करत होते आधी रिटायरमेंट झालेत, तसेच पाटबंधारे विभागामध्ये जे कोणी काम करत होते आधी रिटायरमेंट झालेत, तसेच अनेक प्रकारच्या पेन्शनधारकांनी रिटायरमेंट केल्या आणि त्यांची पेन्शन किती वाढेल, आज येईल उद्या येईल वाढवून अशी ज्यांनी वाट बघत होते त्यांच्यासाठी आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता तुम्हाला सांगत आहे की कोणाची पेन्शन किती हजार रुपयांनी या ठिकाणी वाढवून मिळणार आहे। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे ती म्हणजे आता येणाऱ्या त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची पेन्शन जी आहे तर ती बघा, महागाईच्या सवलती 4% त्या ठिकाणी वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे। DR मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन जे आहे त्यामध्ये वाढ होणार आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना त्या ठिकाणी बघा, आता तुम्हाला माहित असेल 40,200 ही मूळ पेन्शन जर मिळत असेल तर 42,200 इतकी त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे। बघा, 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकांना DR म्हणून 16,800 रुपये जर मिळत असेल तर त्या ठिकाणी 16,446 त्या ठिकाणी आता तुम्हाला पहिला जर मिळत असेल तर त्या ठिकाणी 16,842 इतकं त्या ठिकाणी वाढू शकतं।
त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पेन्शन वाढल्यानंतर फिक्स आकडा या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार नाही। तुम्हाला त्या ठिकाणी GR काढून लवकरच ही तुमच्या पेन्शन वाढीबाबतचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून थोड्याच दिवसामध्ये आता ही पेन्शन वाढीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला पेन्शन वाढीबाबत किंवा इतर संबंधी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।